धाडसी छोटा खार। एकदा काय झालं, उंच उंच ओकच्या झाडांनी भरलेल्या जंगलाच्या मध्यभागी एक छोटा पण धाडसी खार राहत होता, ज्याचं नाव सॅमी होतं। सॅमी इतर खारींप्रमाणे नव्हता। जिथे बाकी खारी अकोर गोळा करण्यात आणि झाडांवर खेळण्यात आनंद घेत होत्या, तिथे सॅमीला प्रवासाची स्वप्न पडायची। त्याला नेहमीच उंच ओकच्या झाडांच्या पलीकडील आणि डोंगरांच्या पलीकडील जग बघायचं होतं। एक सकाळी अकोर गोळा करत असताना सॅमीला जमिनीवर एक सुंदर चमकता निळा पंख दिसला। त्याला लगेचच कळलं की हा महान निळा पाखराचा पंख आहे, जो जंगलातील सर्वात शहाणा पक्षी होता। पंख सूर्याच्या प्रकाशात चमकत होता आणि सॅमीच्या मनात उत्साहाची एक लाट आली। हा पंख नक्कीच ईगलच्या शिखरावरील सर्वात उंच झाडावरून पडला असेल। सॅमी विचार करू लागला, त्याच्या डोळ्यात चमक होती। जर मी महान निळा पाखराला शोधू शकलो तर तो कदाचित मला जंगलाच्या पलीकडील जगाबद्दल सांगेल। धाडसाने भरलेला सॅमी प्रवासासाठी निघाला। तो डोंगर चढला, झऱ्यांवरून उडी मारली आणि अशा मार्गांवर चालला जिथे त्याने आधी कधीच पाऊल टाकलं नव्हतं। रस्त्यात सॅमीला बऱ्याच प्राण्यांची भेट झाली आणि प्रत्येकाने त्याला घरापासून दूर जाण्याच्या धोक्याबद्दल इशारा दिला। सावध राहा, लहान खार, तळ्याकाठी असलेल्या म्हाताऱ्या बेडकाने म्हटले। जंगलाच्या पलीकडचं जग मोठं आणि भीतीदायक आहे। सॅमी फक्त हसत म्हणाला, मला भीती वाटत नाही, मी एका साहसी प्रवासावर आहे। शेवटी एक थकवणारी प्रवासानंतर सॅमी डोंगराच्या शिखरावर पोहोचला। तिथेच सर्वात उंच झाडावर महान निळा पाखर स्वतःच बसला होता। सॅमीचं हृदय उत्साहाने धडधडू लागलं। महान निळा पाखरा, सॅमी म्हणाला, मी तुमचा पंख शोधला आहे आणि तो परत देण्यासाठी आलो आहे। मी इतका प्रवास केला कारण मला जंगलाच्या पलीकडील जग जाणून घ्यायचं आहे। महान निळा पाखर सॅमीकडे दयाळू नजरेने पाहत म्हणाला, तू खरोखरच धाडसी आहेस, लहान खार, जो इथवर आलास। तो हसत म्हणाला, जंगलाच्या पलीकडे विस्तीर्ण मैदानं, गडगडणाऱ्या नद्या आणि उंच डोंगर आहेत। पण लक्षात ठेव, धाडस फक्त लांबवर जाण्यात नसतं, तर ते स्वतःवर विश्वास ठेवण्यात आणि इतरांची मदत करण्यात असतं। सॅमीने निळा पाखराचे शब्द ऐकून घरी परतला। प्रवास कठीण होता, पण आता तो अधिक मजबूत आणि समजूतदार वाटत होता। जेव्हा तो जंगलात परतला तेव्हा सर्व प्राणी त्याची कहाणी ऐकण्यासाठी जमले। मी महान निळा पाखर शोधला, सॅमी म्हणाला, पंख अभिमानाने दाखवत। त्यांनी मला सांगितलं की धाडस फक्त दूरवर जाण्यात नाही, तर आपल्या स्वतःवर किती विश्वास ठेवतो आणि इतरांना किती मदत करतो यात आहे। त्या दिवसापासून सॅमीला जंगलातील सर्वात धाडसी खार म्हटलं जाऊ लागलं आणि जेव्हा कोणालाही मदतीची किंवा हिंमतीची गरज असायची, तेव्हा सॅमी नेहमी तिथे असायचा। त्याचं मन त्याच्या धाडसासारखं मोठं होतं आणि त्याला आता माहित होतं की नायक बनण्यासाठी त्याला दूर जाण्याची गरज नाही, तो त्याचं घरातच नायक बनू शकतो। आणि अशा प्रकारे सॅमीची धाडसाची कथा संपूर्ण जंगलात पसरली, प्रत्येकाला आठवण करून देत की कधी कधी सर्वात मोठं साहस आपल्या हृदयातच असतं। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।